आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आवडीला सत्य सांगितल्यामुळे इथे मात्र राजा यशोदावर प्रचंड भडकलेला असतो. त्याला यशोदाचा राग येत असतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं त्याच्यामुळे झालेलं आहे. एवढंच होत नाही तर आता मात्र इकडे राजा आणि त्याचबरोबर इथे पाण्या ह्या दोघांमध्ये सुद्धा प्रचंड भांडणं सुरू झालेली असतात आणि प्रचंड भांडणं सुरू झाल्यामुळे आता मात्र इकडे ह्या राजाने पाण्यावर हात उचललेला असतो, पण मध्ये यशा पडत असतो आणि यशोदाच्याच कानाखाली राजाकडून बसलेली असते. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अवनी आता इकडे घरात राहण्यासाठी घरी जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते. तेव्हा मात्र राजा तिला समजावत असतो आणि म्हणत असतो, हे बघा असं काही करू नका आणि प्लीज तुम्ही घरी चला. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, माझ्यासोबत तू आणखी काय काय खोटं बोललेलं आहेस. तेव्हा तो म्हणत असतो की तेव्हा तुमचं आणि माझं इथे ओळख नव्हती आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत ते खोटं बोललो. खरं तर आत्तापर्यंत आम्हाला समाजामध्ये कोणताही मान भेटला नाही किंवा प्रत्येकजण आमचा आणि माझ्या घरच्यांचा इथे अपमानच करत होतं आणि त्या अपमानामुळे इथे खरं तर मी अशा पद्धतीने त्यांचा मान राखण्यासाठी फक्त खोटं बोललो असं तो अवनीला सांगत असतो. तेव्हा अवनी म्हणत असते की अरे एवढंच नाही तर मला एक गोष्ट सांग, यशोदा गौंडी आहे याच्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तू मात्र त्यांच्याबद्दल सर्वांबद्दलच खोटं कसं काय बोलू शकतोस ह्याबद्दल मला थोडासा प्रॉब्लेम आहे असं अवनी आता इकडे स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा राजा म्हणत असतो, तर मला एक गोष्ट सांगा, हे बघा लहानपणापासूनच मी आमच्या अण्णांचा सगळेजण अपमान करताना सगळं काही पाहिलेलं आहे. मग त्यांना मान मिळवून देण्यासाठी मी जर थोडंसं खोटं बोललो तर त्याने काय फरक पडणार आहे. असं काय आभाळ कोसळलं मी थोडंसं खोटं बोललो तर. अवनी म्हणत असते, विषय तसा नाहीच आहे. अरे हे बघ, श्रीमंत कोण आणि गरीब कोण ह्या गोष्टीवर इथे काही ठरत नाही आहे. तू पहिल्यापासून खोटं बोलत आलायस. मला आणखी एक गोष्ट सांग, तू आत्ता फक्त यशोदा गौंडी नाही तर एक खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे याबद्दल बोललास. मला आणखी सांग की ह्याबद्दलच नाही तर तू आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी खोटं बोललेला आहेस. मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे असं अवनी बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, नाही मॅडम मी फक्त एवढंच खोटं बोललोय, याच्या पलीकडे आणखी काही नाही. तेव्हा अवनी म्हणत असते, पण माझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे. तेव्हा मात्र इकडे अवनी म्हणत असते, अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आईवडिलांना सोडून मी तुझ्यासोबत इथे आलेली आहे. ही गोष्ट तुला कळते का? आणि तुझ्यासोबत मी राहते. मी तुझ्यावर विश्वास ठेवून आले आणि तेव्हा तरीसुद्धा तू माझ्यासोबत अशा पद्धतीने वागशील असा मी मुळीच विचार केला नव्हता. का असं वागलास तू माझ्यासोबत? बोल ना राजा, का असं वागलास? अरे गरिबी वाईट नसते रे. तुला सांगू का, जेव्हा आम्ही घरी आले होते ना तेव्हा मात्र इकडे मी विचार केला होता. तेव्हा अवनी म्हणत असते, मला आता तुझ्याबरोबर यायचं नाही. रिक्षा आलेला असतो आणि रिक्षाला अवनी ताबडतोब थांबवत असते आणि रिक्षात बसून जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राजा अवनीला म्हणत असतो, तुम्ही कुठे चाललेला आहात? तेव्हा अवनी म्हणत असते, मी कुठे चाललेली आहे हे महत्त्वाचं नाही आहे, चालले मी अमेरिकेला. अमेरिकेला का? तू जर खोटं बोलू शकतोस तर मी खोटं बोलू शकत नाही का? असं म्हणून अवनी मात्र आता त्या रिक्षात बसून निघालेली असते. राजा अवनीला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, पण अवनी मात्र अजिबात थांबत नाही आणि त्या रिक्षामध्ये बसून तिथून निघून जात असते. दुसरीकडे आता मात्र इकडे पायल अजून तरी त्या गॅरेजवर बसूनच रडत असते. तेव्हा आता ती म्हणत असते, ह्याच्यामुळे माझं हार्ट ब्रेक झालेलं आहे, मी ह्याला कधीच माफ करणार नाही असं सुद्धा ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच हा पाण्या म्हणत असतो, हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं असं कसं होऊ शकतं तेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना इकडे मात्र गॅरेजवर 2 माणसं आलेली असतात आणि गॅरेजवर 2 माणसं आल्यानंतर इकडे आता ती माणसं म्हणत असतात की काय झालेलं आहे.
ह्याने तुम्हाला कसला त्रास दिला आहे का, ह्याने तुम्हाला काही केलेलं आहे का. तेव्हा मात्र इकडे आता ती म्हणत असते, ह्याने ना माझ्यासोबत ना, ह्याने ना माझ्यासोबत ना, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ही माणसं पाण्याला ओरडून बोलत असतात आणि विचारत असतात की ह्या पोरीबरोबर नेमकं तू काय केलेलं आहेस. तेव्हा मात्र इकडे पाण्या म्हणत असतो, अगे पायले डोक्यावर पडलीस का, काय म्हणतोय ते एकदा बघून घे ना, काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अशी का वागतेस, हे बघ मी काही केलेलं नाही, तू त्यांना सांग ना एकदा की मी काही केलेलं नाही आहे म्हणून, अशी का बोलतेस तू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती माणसं पुन्हा पुन्हा म्हणत असतात, जर ह्याने तुम्हाला काही केलं असेल तर ते तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगू शकता, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. पण आता मात्र ती म्हणत असते, ह्यांनी ना माझं हार्ट ब्रेक केलेलं आहे, असं म्हणून आता ती निघून जात असते. दुसरीकडे मात्र आता आपण पाहतो इकडे पाण्या म्हणत असतो, बघितलं का तिचं हार्ट ब्रेक झालंय, हार्ट ब्रेक झालंय म्हणजे तिचं दिल तुटलं आहे, ही गोष्ट तुम्हाला समजते का. याच्या पलीकडे मात्र मी काही केलेलं नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही ध्यानात ठेवा, असं आता इकडे तो बोलत असतो. इकडे मात्र धन्या घरी असतो आणि धन्या घरी असताना आता त्याची कंटिन्यू बडबड सुरू असते. तो म्हणत असतो, ह्या घरामध्ये ना एकसुद्धा गोष्ट व्यवस्थित होत नाही आहे, काय करायचं ना ते सुद्धा कळत नाही, प्रत्येकजण आपापल्या मर्जीनेच असं करत आहे. तेवढ्यातच धन्या आलेला असतो आणि धन्या आल्याबरोबर ह्याला अशा फेऱ्या मारताना तो पाहत असतो. आणि तेव्हा लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काय झालेलं आहे, कॉलेजमध्ये काही घडलेलं आहे का, किंवा कॉलेजमध्ये काही गोष्टी झाल्यात की काय, रिझल्ट वगैरे लागलेला आहे की काय, अशा फेऱ्या मारायला लागलेला आहेस, काय झालेलं आहे खरं खरं सांग, असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, नाही कॉलेजमध्ये वगैरे काही नाही झालं. मग काय झालेलं आहे, अरे काय सांगू तुला, अवनी वहिनी आणि त्याचबरोबर इकडे राजा हे सगळेजण बाहेर गेलेत आणि अजून तरी वहिनी घरी आलेले नाही आहे. तेवढ्यातच यशोदा घरी आलेला असतो. यशोदा घरी आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, काय झालेलं आहे, अवनी आणखी घरी आलेली नाही आहे का. तेव्हा लगेच तो म्हणत असतो, नाही वहिनी अजून तरी घरी आलेली नाही, इंटरव्ह्यूला गेली होती, ती अजून घरी कशी आली नाही तेच काही कळत नाही, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इकडे मात्र लगेचच हा जो काही धन्या आहे तो धन्या इथे पाण्याला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच राजा कुठे आहे आणि राजाने काय माती खाल्ली, असं इकडे ते बोलत असतात. तेवढ्यातच राजा तिथे आलेला असतो आणि राजा आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, काय झालं, अवनी मॅडम आणखी घरी आल्या नाही आहे का. तेवढ्यातच आता इकडे हा म्हणत असतो, नाही अजून तरी इकडे वहिनी घरी आली नाही आहे, मग आता ती कशी आली नाही असा विचार ही लोक करत असतात. आणि तेव्हा अवनीला शोधण्यासाठी ते लगेचच तिथून बाहेर पडत असतात. दुसऱ्या बाजूला मात्र राजा गाडी घेऊन निघालेला असतो आणि राजा गाडी घेऊन निघाल्यानंतर हे म्हणत असतात की अरे तू एकटा जाऊ नकोस, आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर येतो म्हणून. पण राजा मात्र इथे काहीच ऐकत नाही आणि तो एकटाच तिथून निघून जाण्याचं काम करत असतो. जेव्हा तो एकटा जातो त्यावेळेला मात्र इकडे पाण्याला सुद्धा काळजी वाटत असते. त्याला सुद्धा असं वाटत असतं की आपण सुद्धा वहिनीला शोधण्यासाठी गेलं पाहिजे. पण राजा मात्र आता एकटाच पावसामध्ये निघालेला असतो. राजा सगळीकडे अवनीला शोधण्याचं पूर्ण काम करत असतो. मंदिरामध्ये वगैरे जाऊन बघत असतो. पण अवनी मात्र एका मंदिरामध्ये जाऊन बसलेली असते आणि अवनी रडत बसलेली असते. आणि कशा पद्धतीने आज मात्र इकडे यशोदाने तिला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, कशा पद्धतीने सांगितलं की मी एक गौंडी आहे, नाही मी एक कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे, नाही मी इथे कोणत्या एका बिल्डरच्या हाताखाली काम करतो, मी फक्त आणि फक्त एक गौंडी आहे, याच्या पलीकडे माझी अशी फारशी काही ओळख नाही, असं स्पष्टपणे ह्या यशोदाने कालच्या भागामध्ये तिला सांगितलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अवनीला समजल्या तेव्हा अवनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की इकडे यशोदा हा एक साधा गौंडी आहे, ना की तो इकडे कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि मी मात्र त्यांच्याकडून कशा पद्धतीने अपेक्षा ठेवत होते, कशा पद्धतीने काय काय करत होते, ह्या सगळ्या गोष्टींचा अवनीला आता मात्र इकडे फार जास्त त्रास होऊ लागलेला असतो. आणि मी यशोदाला इकडे बोलून वगैरे दुखावलेला तर नाही ना, हे सुद्धा तिला आता इकडे वाटू लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो एवढंच नाही तर ह्याच संधीचा फायदा मात्र इथे आपली सुलवत्या घेत असते.
सुलू तिथे आलेली असते आणि सुलू अवनीला रडताना पाहत असते आणि तेव्हा लगेचच आता मनामध्ये म्हणत असते, झाले संपले, नव्याचे 9 दिवस होते, आता मात्र इकडे खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मात्र इकडे ह्या पोरीचा माज मी उतरवणार आहे आणि हीच एक चांगली संधी आहे, असं सुद्धा आता इथे सुलू बोलू लागलेली असते. आणि तेव्हा ह्या पोरीला आता इकडे तिच्या माहेरी पाठवण्यासाठी यापेक्षा मोठी संधी कोणतीच नसणार आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि त्यानंतर अवनीजवळ जाते. आता अवनीजवळ गेल्यानंतर ती म्हणत असते, काय गं, काय झालं, का रडतीयेस तू? अगं मला वाटलंच होतं ही लोकं ना तुझ्याबरोबर असंच वागतील म्हणून. अगं तू त्यांच्यावर विश्वास ठेवलास आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू त्यांच्या घरामध्ये राहतेस. अगं तो धोंड्या तर ना एक नंबरचा राक्षस आहे. अगं तुला कळत नाही आहे, ती लोकं ना खूप जास्त विचित्र आहेत. अगं तुझ्यासोबत गोड गोड बोलून तुला फसवतायत ती लोकं, असं ती बोलत असते. मी तर म्हणते तू ना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहूच नको, तू ना सरळ सरळ तुझ्या बापाकडे निघून जा. कशाला उगाचच त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहतेस? काय भेटणार आहे तुला तिथे राहून? काही गरज नाही तुला तिथे राहण्याची, असं स्पष्टपणे आता इथे सुलू तिला बोलू लागलेली असते. जेव्हा सुलू हे सगळं काही बोलते तेव्हा अवनी म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही आहे, तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. पण सुलू म्हणत असते, अगं मला माहिती ना तो माझा भाऊ आहे आणि तो कसा आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत ना, आणि म्हणूनच मी तुला हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते. अगं तू तिथे राहू नको, तू तुझ्या बापाकडे निघून जा. तेव्हा मात्र इथे अवनी म्हणत असते, तुम्ही त्यांच्या सख्या बहीण आहात ना? हो, मग तुम्ही त्यांच्या सख्या बहीण असून सुद्धा एका आपल्या भावाबद्दल असं कसं बोलू शकता तेच मला काही कळत नाही आहे. अगं कसं बोलू शकते म्हणजे? अगं तो राक्षस आहे, राक्षस तुला नाही समजणार आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अगं एवढंच नाही तर तुला सांगू का, त्यांच्या घराला ना इथे बाईचा आशीर्वाद कधीच लाभणार नाही किंवा लागलासुद्धा नाही. अगं त्या धोंड्यांनी ना इथे त्याच्या सख्या बायकोला म्हणजे लक्ष्मीला इथे स्वतः मारलेला आहे, तिला मारून टाकलंय. आणि तेव्हा मात्र अवनीला धक्काच बसतो की इथे खरंच धोंडू अण्णांनी तिच्या सासऱ्यांनी इथे तिच्या जो काही राजा आहे, राजाच्या आईला खरंच मारलेला आहे का, ही गोष्ट मात्र तिला इथे समजत नसते. आणि आज मात्र ती गोष्ट इथे समोर आलेली असते. जेव्हा ही गोष्ट समोर येते त्यावेळेला मात्र इकडे आता ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे म्हणून. आता इथे सांगितल्यानंतर तेवढ्यातच समोरून राजा येताना सुलूला दिसतो. मग आता इकडे सुलू पुन्हा विचार करत असते की मी तुला खोटं सांगत नाहीये, हे अगदी खरं आहे. अवनी मात्र तिथून निघून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. आणि जेव्हा अवनी तिथून निघून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करते तेवढ्यात राजा येत असतो. राजा इथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, इथे काय सुरू आहे? आणि त्याचबरोबर इथे तू काय करत आहेस आत्या? अरे मी काय करत आहे म्हणजे मी इथे दर्शनासाठी आले होते आणि मी साधं इथे दर्शनाला सुद्धा येऊ नये का, असं स्पष्टपणे ती बोलत असते. तेवढ्यातच आता मात्र माझी चप्पल राहिली आहे म्हणून ती चप्पल घालायला जाते. जेव्हा चप्पल घालायला जाते त्यावेळेला मात्र ती पुन्हा अवनीला म्हणत असते, हे बघ मी आत्ता तुला काय सांगितलंय ना ते ध्यानात ठेव आणि तू तुझ्या माहेरी निघून जा, ही लोक अजिबात चांगली नाही येतं, असं पुन्हा एकदा ती अवनीला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे राजा म्हणत असतो, काय चाललंय आत्या तुझं आणखी झालं नाहीये का? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे आपण पाहतो की लगेचच ही जी काही अवनी आहे ती अवनी विचार करत असते की हे नेमकं सगळं काही काय आहे म्हणून. तेव्हा राजा म्हणत असतो, मॅडम चला ना घरी, प्लीज नका ना असं करू. तेव्हा अवनी म्हणत असते, मी तुला सांगितलं ना मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे म्हणून. तेव्हा अवनी म्हणत असते, जा तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि खोटारडा आहेस तू एक नंबरचा. तेव्हा राजा म्हणत असतो, हे बघा अवनी मॅडम मी चांगल्यासाठी खोटं बोललेलो आहे. तेव्हा लगेच अवनी आता इथे त्या नानांना कॉल करत असते. ती म्हणत असते, तू एवढंच खोटं नाही बोललास तर आणखी बरंच काही खोटं बोललेलं आहेस, असं म्हणून आता लगेचच अवनी नानांना कॉल केल्यानंतर म्हणत असते, तिथे इंटरव्ह्यू आहेत का? तेव्हा नाना म्हणत असतात, नाही हो इथे कोणतेही इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही आहे आणि हे सगळं ना इथे मी त्या राजासाठी केलं, राजामुळे मला काय काय इथे झेलावं लागणार आहे ना तेच काही कळत नाही आहे. इथे कसलेही आणि कोणतेही इंटरव्ह्यू नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे लगेचच नाना फोनवर बोलत असतानाच तो जो काही बोर्ड आहे ना तो बोर्ड वगैरे हे सगळं काही काढून टाकतात. आणि बोर्ड वगैरे सगळं काही काढून टाकल्यानंतर आता
इकडे लगेचच अवनी म्हणत असते, बघ तू काही बोलणार आहेस का? जर बोलणार असशील ना तर बोलू शकतोस, म्हणजे तुला जर आणखी काही बोलायचं असेल ना तर नक्की बोलू शकतोस. पण राजा म्हणत असतो, अहो ते नाना जे आहेत ना ते एक नंबरचे मॅनरलेस माणूस आहेत. तेव्हा अवनी म्हणत असते, ते मॅनरलेस आहेत आणि तू कसा आहेस? तू सज्जनाचा पुत्र आहेस का? तू तर खोटं बोलतच नाही आहेस का? असं स्पष्टपणे अवनी आता इकडे राजाला म्हणत असते. तेव्हा आता इकडे राजा भास्कर, हे बघ कशा पद्धतीने आणि किती खोटं बोलतोयस हे तुला तरी समजतंय का? काय चाललेलं काय आहे तुझं? अशा पद्धतीने तू खोटं बोलून नेमकं सिद्ध काय करणार आहेस? का करतोस हे असं सगळं? हे बघ असं करू नकोस, हे खूप जास्त फार जास्त चुकीचं आहे राजा, असं सुद्धा अवनी स्पष्टपणे आता इकडे बोलत असते. आता हे सगळं काही अवनी बोलल्यानंतर मात्र इकडे ती म्हणत असते, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला तुझ्याबरोबर कुठेच यायचं नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा असं करू नका ना. तेवढ्यात समोरून धनू आलेला असतो आणि धनू दिसता दिसता राजा म्हणत असतो, हे बघा धनूला काहीच सांगू नका प्लीज, ह्या अशा गोष्टी आम्ही धनूला सांगत नाहीये. तेव्हा धनू म्हणत असतो, अरे बापरे वहिनी, तुम्ही बरं झालं इथे भेटलात, मी तर तुम्हाला कुठे कुठे शोधत होतो. बरं झालं म्हटलं, चला देवाकडे जाऊन माझी वहिनी सुखरूप भेटावी म्हणून मी इथे आलो होतो, देवाला प्रार्थना करण्यासाठी इथे आलो होतो. बरं झालं तुम्ही एकदा मला इथे भेटलात, असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, चला आता मी लगेचच जातो आणि देवाला आभार मानतो आणि येतो, असं म्हणून धनू मात्र देवाकडे जात असतो आभार मानण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता लगेचच इथे अवनी म्हणत असते, मला तुझ्याबरोबर यायचं नाहीये. तेव्हा धनू आलेला असतो आणि धनू म्हणत असतो, काय झालंय तुमचं? तुमच्या दोघांची भांडणं झालीत का? तेव्हा अवनी म्हणत असते, नाही मला शॉपिंगला जायचंय. तेव्हा राजा म्हणत असतो, चला ना मी मस्त बाईक आणलेली आहे, आपण बाईकवर बसून मस्त शॉपिंगला जाऊयात, मस्त एन्जॉय करूयात. असं म्हटल्याबरोबर अवनी म्हणत असते, मला तुझ्याबरोबर यायचं नाहीये, मला धनूबरोबर पायीच शॉपिंगला जायचं आहे. तेव्हा धनू म्हणत असतो, हा वहिनी चालेल, चला ना मी तुमच्याबरोबर शॉपिंगला येतो. असं म्हटल्याबरोबर आता मात्र अवनी आणि त्याचबरोबर धनू हे दोघेही जण शॉपिंगला जातात. तेव्हा जाता जाता धन्या म्हणत असतो, काय केलेस? माती खाल्लीस ना? पुन्हा भांडलायस नाही ते? जा रे तू जा आणि व्यवस्थित लक्ष ठेव त्यांच्याकडे, असं इकडे आता राजा धन्याला सांगत असतो. त्यानंतर अवनी आणि त्याचबरोबर इथे धन्या हे दोघेही जण निघालेले असतात. रिक्षाने जाणार असतात. रिक्षाने कुठले जाणार म्हणा, घरीच जाणार असतात, शॉपिंगला नसतात जाणार. पण आता मात्र इकडे राजा विचार करत असतो, आता देवी आई कसं आणि कशा पद्धतीने माझ्यासमोर हे सगळं काही वाढून ठेवलंय ना, तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि त्यानंतर मात्र घराकडे जायला निघतो. इथे आता घरी गेल्यानंतर आपण पाहतो की यशोदा आणि त्याचबरोबर पाण्या हे दोघेही जण बोलत असतात. आता इकडे हा म्हणत असतो, वहिनी कुठे गेलेली असेल तेच काही कळत नाही. तेव्हा मात्र यशोदा म्हणत असतो, ह्या राजाने ना फार मोठी चूक केली, ह्या राजाने ना इथे माती खाल्लेली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण काय केलंय तेच समजत नाहीये. त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, कारण इकडे त्यांनी ना एक नाही तर अनेक गोष्टी इथे चुकीच्या केल्यात, काय केले ते तरी सांग, असं म्हटल्याबरोबर आता मात्र तो म्हणत असतो, तुला सांगू का, ह्या ह्या राजाने ना इथे मी अवनीला खोटं बोललाय, मी कॉन्ट्रॅक्टर असल्याची गोष्ट सांगितली आणि मी एकच नाही तर अनेक कॉन्ट्रॅक्ट इथे चालवतोय एवढं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि असं म्हणूनच आता जेव्हा त्यांना सत्य समजले ना तेव्हा त्या घराबाहेर गेल्यात. तेव्हा आता अवनी अजून कशा आले नाही, कुठे गेले असतील, असं इकडे ते बोलत असतात. पण आता राजा तिथे येतो आणि राजा म्हणत असतो, मी सांगतो ना सगळं काही, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे हा राजासुद्धा इथे येऊन उभा राहिलेला असतो आणि राजा इथे येऊन उभा राहिल्याबरोबर आता मात्र पाण्या त्याच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, कसा मुलगा आहेस रे, कसा माणूस आहेस रे तू, तू एक नंबरचा खोटारडा आहेस, काय गरज होती तुला खोटं बोलायची, आणि तू इकडे अशा पद्धतीने वहिनीला का खोटं बोललायस, कुठे आहे वहिनी सांग ना, तुझ्यामुळे वहिनी घर सोडून गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, हे बघ पाण्या, तुला काहीच माहिती नाहीये, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस प्लीज. तेव्हा तो म्हणत असतो, का नको पडू, सांग ना, वहिनी हे घर सोडून निघून गेलेले आहे आणि तरीसुद्धा तू मला सांगत आहेस की तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगत आहेस का, का वागलास? अरे लहानपणापासून तुला ना खोटं बोलायची सवयच आहे, तू लहानपणापासून खोटंच बोलत आलेला आहेस ना, मग कशा पद्धतीने तू खोटं बोलू शकतोस तेच मला काही कळत नाहीये. का खोटं बोललास तू, बोल ना. अरे तुझ्यामुळे वहिनी गेली सोडून आणि त्याचबरोबर इकडे जे काही आहे ना ते खरं सांगायचं. तेव्हा तुला खोटं बोलायची काय गरज होती, काय गरज होती तुला हे सगळं काही सांगण्याची आणि त्याचबरोबर खोटं बोलण्याची? आज तुझ्यामुळे वहिनी घर सोडून गेलेल्या आहेत. तेव्हा पुन्हा एकदा तो म्हणत असतो, तुला जरा गप्प बसायचं आहे का, हे बघ ह्या
सगळ्या गोष्टी तुला अजिबात माहिती नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू अजिबात पडू नकोस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर तरीसुद्धा एकदा पुन्हा तो म्हणत असतो, का नको बोलू, सांग ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेस आणि त्याचबरोबर वहिनी तुझ्यामुळे घर सोडून गेली, आता वहिनीला कुठून शोधून आणायचं, काय करायचं, हे सगळं काही तुला समजतंय का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलणं सुरू असताना ह्या दोघांची चांगलीच भांडणं लागलेली असतात आणि चांगलीच भांडणं लागल्यानंतर यशोदा मात्र इथे ह्या दोघांना सुद्धा थांबवण्याचा, समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. पण इथे मात्र ह्या दोघांची खूप जास्त प्रचंड भांडणं लागलेली असतात. तेवढ्यातच आता यशोदासमोर हे सगळं काही होत असताना राजा मात्र इकडे ह्या पाण्याची कॉलर पकडतो आणि त्याला पूर्णतः शांत करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता अवनी आणि त्याचबरोबर इथे हा जो काही आपला धन्या आहे ते दोघेही जण आलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग मात्र फार जास्त इंटरेस्टिंग आणि कमालीचा असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे ह्या दोघांचे भांडणं सुरू असतात. इकडे धन्या आणि राजा हे दोघेही जण एकमेकांना पूर्ण मारण्याचा प्रयत्न करत असतात. पण तेवढ्यातच इथे राजाला अडवण्यासाठी आपला यशोदा मध्ये पडतो आणि राजा इथे पाण्याला कानाखाली मारणार, तीच कानाखाली मात्र इथे आपल्या यशोदाच्या पडत असते. राजाकडून चुकून आता यशोदाच्या कानाखाली पडलेली असते आणि हे सगळं झालेलं असतं अवनी आणि त्याचबरोबर आपल्या धनूसमोर. आणि हे सगळं त्यांच्यासमोर झाल्यानंतर आता मात्र अवनीला राग येतो. अवनी आणि राग आल्यानंतर अवनी मात्र इथे राजाकडे जाते आणि ती म्हणत असते, कसा माणूस आहेस तू, अरे काय सुरू आहे हे सगळं, तू डोक्यावर पडलायस का, आज तुझ्या अशा खोट्या बोलण्यामुळे आणि अशा वागण्यामुळे मात्र इथे काय झालेलं आहे तुझ्या लक्षात येतंय का, अरे आज चक्क तू इथे तुझ्या मोठ्या भावाच्या कानाखाली मारली आहेस, तुला समजतंय का, आज मात्र तू इथे मी तुला मित्र म्हणत होते पण मित्र नाही, तर आज तू माझा शत्रूसुद्धा बनण्याच्या लायकीचा नाहीस, असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो उनी हे सगळं काही बोलून निघून गेलेली असते. पण आता मात्र प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने आता राजा इथे यशोदा आणि अवनीची माफी मागेल. भेटूयात पुन्हा एका उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद.